कुठला आला काका तुम्ही? मी सचिन माळी सांगलीहून आलो. बरं, काय काय करता तुम्ही? काय आहात? इथं आम्ही हे कडू भोपळ्यावर पासून आम्ही डेकोरेटिव्ह लॅम्प्स तयार करतो. हे लॅम्प आपल्याला हॉटेल्स, लिव्हिंग रूम, गॅलरी किंवा गार्डनमध्ये वापरता येतात. आणि हे वर्षानुवर्ष टिकणारे न खराब होणारे असे लॅम्प आहेत. वजनाला एकदम हलके आणि जाडीला चांगले असे आहेत. असे ह्या भोपळ्याच्या लॅम्पवर आम्ही कार्विंग करून लॅम्पशेड्स तयार करतो सगळं. पण हे कसं सुचलं की भोपळ्यामध्ये हे कसं करता येईल आपल्याला काहीतरी कला? नाही, मिरजेमध्ये हे तंबोऱ्याचे भोपळे वापरतात. त्यामुळे ते कमांडो वगैरे करतात. ते करताना बघितलं होतं मी. त्यामुळे मग त्यावरूनच आपल्याला नवीन काय करता येईल का असं सुचलं मला. आकार चांगला दिसला, म्हटलं लॅम्पशेड चांगले होतील. मग आता हे कसं विक्रीसाठी सांगलीमध्येच करता की बाहेर? नाही, बाहेर मी हे करतो. सांगलीपेक्षा ऑनलाईन सुद्धा विकतो, बाहेर सुद्धा मी देतो. कसा एका लॅम्पची काय प्राइस म्हणजे? ह्या आकाराचा जो लॅम्प आहे हा 1000 रुपयाला बसेल. आणि हा विथ बेस म्हटला तर 1200ला बसेल. आणि असे मोठे जर लॅम्प असेल ह्या साईजचे, हा 1500 पासून पुढे जातो सगळा. सपोज हा एक लॅम्प तयार करायला किती वेळ लागतो तुम्हाला? हा लॅम्प तयार करायला ऍक्च्युली कार्विंग करायसाठीच 1 दिवस तर लागतो. पण त्याच्या अगोदर जी प्रोसेस आहे, भोपळ्यावरून जे पूर्ण साफसफाई करणे, जे भोपळ्याचं वरचं कोटिंग असतं ते साफ करणे, आतला भोपळा साफ करणे, हे जरा वेळ खाऊ असते. मग याचं काही सीझन असतो का भोपळ्यांचा? भोपळ्या सीझन असतो. मग त्याच दिवसांमध्ये त्याच दिवसामध्ये नाही, त्याच दिवसामध्ये मिळतात आपल्याला. ओके. हे साधारणपणे हो, वर्षभराचे आम्ही भोपळे घेऊन ठेवतो. आणि ह्या वर्षी आम्ही कसे केले, आमची लागवड आम्ही स्वतःच तयार केलेली आहे. आम्हाला जेवढी गरज आहे तेवढी आम्ही स्वतः लागवड करतो आणि त्यापासून आम्ही परत लॅम्प तयार करतो. पण कुठल्या कुठल्या प्रदर्शनात आतापर्यंत विक्री केली? आता सांगलीमध्ये सुरुवात केली. सांगली, कोल्हापूर, पुण्यामध्ये आता ह्या वर्षी जवळजवळ 4 प्रदर्शन झाले एप्रिल पासून. चांगला मिळाला. हे नवीन प्रोडक्ट असल्यामुळे रिस्पॉन्स त्याला चांगला मिळतो. कुठला भोपळा जास्त चांगला असतो असं काही आहे? असं काही नाही, असं काही नाही. पण आपण जे खातो जे भोपळे त्याचा हे वापर करता येत नाही. त्याची ही स्किन जी आहे ही पातळ असते, ह्याची जी स्किन आहे ती जाड असते. त्यामुळे ह्याला कार्विंग चांगलं होतं. दुसऱ्या भोपळ्याचे जे आहे ते आकार वेडेवाकडे असतात, हे आकर्षक आकार असतात. लॅम्पशेडसाठी चांगले आहेत. त्यामुळे आम्ही हे भोपळे निवडतो. तुम्ही याच्यासाठी स्टँड पण तयार केलंय ना? हो, स्टँड पण तयार केलं. स्टँड आता हा सुद्धा बेस तयार केलेला आहे, लाकडी बेस. आपल्याला टेबल लॅम्प म्हणून वापरता येईल, कॉर्नर लॅम्प म्हणून वापरता येईल. त्यावर भोपळा ठेवायचा असा. व्हेरी गुड. त्याबरोबर ते असे लाकडी पण स्टँड ड्रिफ्ट वूडचं हे केलेलं आहेत. हे लाकडी बेस आहे आणि हे जंगली झाडांच्या फांद्या आहेत सगळ्या. हे चांगला आकार आहे, त्यामुळे आम्ही हे निवडून स्टँड वापरतो. पूर्ण सेटची काय प्राइस असेल? ही प्राइस बसते 2000 रुपये हा पूर्ण सेट. आणि हे लोकांना ऑनलाईन करत नाही. खूप छान केलं.